तुकाराम महाराजांचा निरोप घेऊन महाराष्ट्रातले काही वारकरी अयोध्येमध्ये पोहोचलेत। हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवावा आणि तो अनुभवायला मिळतोय हे आमचं भाग्य असल्याची प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिली आहे आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांनी। डोक्यावर टोपी, कपाळी पांडुरंगाचा काळा बुक्का हा वेश घेऊन संपूर्ण वारकरी जे आहेत ते अयोध्या नगरीमध्ये पोहोचलेले आहेत। प्रभू श्रीरामाच्या भेटीसाठी पांडुरंगाचा निरोप घेऊन हे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी जे आहेत ते अयोध्या नगरीमध्ये आलेच आपल्याला बघायला मिळते। खरं तर महाराष्ट्रातून खूप काही कमी लोकांना निमंत्रण केलेलं आहे आणि त्यात देहू संस्थांचे हे संपूर्ण वारकरी जे आहेत ते आलेले आहेत। देहू संस्थांचे अध्यक्ष आहेत माझ्यासोबत। रामकृष्ण हरी महाराज, स्वागत आहे साम टीव्ही मध्ये। अयोध्येमध्ये आलेला आहात, काय अनुभव सांगाल तुम्ही? आनंदडो हे आनंद तरंग, आनंदाचे अंगानंद, आनंद आनंदाचा आहे। राम म्हणता रामचे होजे असा हा जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अभंग म्हटलाय। त्या खरं अशीच अनुभूती आम्हाला इथं अयोध्या नगरीत आल्यानंतर जाणवते। झाले रामराज्य काय उणी आम्हासी, धरणी धरी पिके गायी ओळल्या म्हैसी। जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या अक्षराचा साक्षात प्रत्यय आम्ही आता या क्षणाला अयोध्या नगरीमध्ये घेत आहोत। आज हा कसा आहे सोहळा आहे, स्वर्गीचे अमर इच्छिताचे देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा या अवस्था पण देवाचा अवतार यावा वाटलं येतं। म्हणून देव स्वतः अवताराला उद्या येणार आहेत, आलेले आहेत, पण उद्या प्रत्यक्षात सर्वांना भेटणार आहेत। हेच एवढे भाग्य आपल्या सर्वांचं आहे। कॅमेरामन राजीव गौतम सह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, अयोध्या।